नमस्कार, मी मच्छिंद्र मोरे. आपण पाहत आहात संघर्ष न्यूज चॅनल. आपल्यासोबत कॉस्मो ग्लोबलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कांबळे साहेब आहेत. आज त्यांनी इथे मीटिंग आयोजित केली होती, त्या संदर्भात आपण त्यांना विचारूया. नमस्कार. आज मराठी वर्षाचा पहिला दिवस आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आमच्या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि अंबरनाथ शहराचे अध्यक्ष बंधू नागवंशी यांनी खूप मेहनत घेऊन त्यांच्या सहकार्यांच्या वतीने अंबरनाथ शहर दौरा आयोजित केला होता. त्यानिमित्ताने आज या बुद्ध विहारामध्ये मी आलो आहे. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटने शिल्पकार फार्मर ऑफ द ह्युमन राईट्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पिवळाबोधन करून या ठिकाणी सभेला सुरुवात झाली. जे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना ID कार्ड दिले, ओळखपत्र दिले, संमतीपत्र पण दिलेलं आहे. या ठिकाणी मानव अधिकाराचा जो उद्घोष झाला 1948ला, त्याआधी बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह 20 मार्च 1927ला केला आणि मानवाधिकाराची ज्वाला पेटवली गेली. त्यामुळे आज आपण मानवाधिकारासाठी जे जनजागृती करतो आहोत. भारतामध्ये मानव आयोग आहे, परंतु खेड्यापाड्यामध्ये सर्वसामान्यपर्यंत मानव आयोगाचं ध्येय आणि उद्देश पोहोचलेले नाहीत. ते जनजागृती करण्याचं आम्ही या ठिकाणी काम करतोय. आमचे सर्व सहकारी हे अंबरनाथ शहराचे या ठिकाणचे आहेत आणि आज मी या ठिकाणी नववर्षानिमित्त बौद्ध गया महाविहार बुद्ध गया या ठिकाणी बुद्ध विहारासाठी त्याच्या व्यवस्थापनासाठी नेमलेली जी कमिटी आहे, त्यासाठी जगातील बौद्ध भिक्षूंनी जे धम्मगुरू आहेत त्यांनी आंदोलन चालू केलंय. त्याला भारतीय नागरिकांनी आणि विदेशातल्या नागरिकांनी जोरदार सपोर्ट केलाय. त्याला आम्ही देखील या आंदोलनासाठी समर्थन देतो. कॉस्मो ग्लोबल मानवाधिकार त्यांच्या सोबत आहे की जेणेकरून एखादे मस्जिद असेल तर त्या ठिकाणी मौलांचा कमिटी असते, हिंदूंचं मंदिर असेल तिथे हिंदू कमिटी असते, मग ख्रिश्चनांचं चर्च असेल तिथे ख्रिश्चन लोक व्यवस्थापक असतात. तर मग बौद्धांचं बुद्ध विहार आहे अशोक सम्राटांनी बांधले आणि त्या ठिकाणी बौद्ध व्यवस्थापन कमिटी का नसावी? जर तो ऍक्ट रद्द करून करता आला तर ते करणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही एक देखील मानवी अधिकाराची लढाई बौद्ध भिक्खू लढतायत, जे धर्मगुरू लढतायत. 130 वर्षानंतर ही लढाई चालू झाली आहे, पर्यंत चालू आहे. तेव्हा मला वाटतं कॉस्मो ग्लोबल देखील त्यांच्या लढ्याला पूर्णपणे सपोर्ट करते असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि उपस्थित मान्यवरांचं, सर्वांचं, सभासद पदाधिकाऱ्यांचं मानवी हक्क संघटनेमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय. अंबरनाथ शहरामध्ये आज मराठी नववर्षाच्या निमित्ताने आणि काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित येथे कार्यक्रम आयोजित केला होता.